नमस्कार, मी आहे मयुरी आणि नेक्स्ट पार्ट आहे मॉर्निंग रुटीनचा हा. तर आता इथे मी हे मॉर्निंग रुटीनचं माझं जेवण चालू आहे. नाश्ता तर उरकलेला आहे आणि आता हे मॉर्निंग रुटीनचं जेवण मॉर्निंग रुटीनमध्ये जेवणाचं काम चालू आहे. तर हे जेवणाचं काम चालू असताना इवन मॉर्निंग असू दे, इव्हिनिंग असू दे, मुलांचा स्टडी हा घ्यावाच लागतो. तर स्टडीवरून मला एक गोष्ट आठवली, तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर करते. आणि मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा कमेंट करून. तर जेव्हा मी सारांचा स्टडी घ्यायला सुरुवात केली, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, आता तो सिनियर के जीमध्ये आहे. फर्स्टचं आपल्याला माहिती नाही काय असेल, पण जेव्हा मी फर्स्टमध्ये होते तेव्हा मी आई शिकले. म्हणजे मीच काय, आपण जे 90sचे मुलं आहोत, मुली आहोत, विद्यार्थी आहोत, विद्यार्थिन्या आहोत, त्यांनी फर्स्टमध्ये पहिलीला गेल्यानंतर आ ई शिकलो. पण आत्ता जी मुलं आहेत ना, अभ्यासक्रमामध्ये एवढा फरक पडला आहे, एवढा अभ्यासक्रम बदललेला आहे. 90sचा अभ्यासक्रम आत्ताचा अभ्यासक्रममध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आत्ता ज्युनियर सिनियर के जीमध्ये तुम्हाला मुलांना ABCD आणि आई शिकवणंच आहे, तरच ते पहिलीला जाऊन लिहू शकतात, वाचू शकतात, बोलू शकतात, स्पष्ट बोलू शकतात, पॅरेग्राफ वाचू शकतात, पॅरेग्राफ लिहू शकतात, 2-2 ओळींच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतात. त्यांना पहिलीला गेल्यावर आई शिकवत बसवण्यासारखा अभ्यासक्रम राहिलेला नाही आहे. अभ्यासक्रमामध्ये बदल झालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटते की त्यांचा अभ्यास घेणं, त्यांना स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं 2 तास अभ्यासाला बसवणं, त्यांना जर आपल्याकडून ऐकतच नसतील पॅरेंट्सकडून तर त्यांना ट्युशनला पाठवणं, हे सगळं गरजेचं झालं आहे. कारण का पहिल्याच्या अभ्यासक्रममध्ये आणि आत्ताच्या अभ्यासक्रममध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, हे चुकीचं आहे की बरोबर आहे? मला तर काही वाईट वाटत नाही, चुकीचं वाटत नाही याच्यामध्ये की त्यांना स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं खेळल्यानंतर कुठले तरी 2 तास त्यांचा अभ्यास घेतला तर त्याच्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. ज्या पॅरेंट्सला घरामध्ये टाईम भेटत नाही, जे पॅरेंट्स दोघं पण जॉबला जातात, त्यांनी मुलांना ट्युशनला पाठवणं हे सुद्धा मला चुकीचं वाटत नाही. कारण का बेसिक गरज आहे. अगदी अभ्यास त्यांच्याकडून काय आम्ही अगदी पायथागोरसचे प्रमेय वगैरे तर आम्ही करून घेत नाही. करून घेतो तर काय, फक्त ABCD समजा A to G त्यांच्याकडून करून घ्यायचं असेल तर ते पण त्यांना 2 तास लागतात A to G शिकण्यासाठी. बस A to G शिकवण्यासाठी आम्ही त्यांना 2 तास बसवतो. कारण का ते A to G पर्यंत लिहायला, वाचायला, बोलायला खूप टाईम लावतात, प्रचंड टाईम लावतात. म्हणजे त्यांचं अर्धं लक्ष तर पेन्सिल उडवण्यामध्ये, रबर उडवण्यामध्ये, लपवण्यामध्ये. आपण काय करतो त्यांच्याकडे बघतोय की नाही बघतोय, मम्मी कुकडी कूक, मम्मी हाय, मम्मी तहान लागली आहे, मम्मी पाणी दे, मम्मी भूक लागली आहे, मम्मी माझं डोकं दुखते, मम्मी शी झाली आहे, मम्मी सू झाली आहे. ह्याच्यामध्येच 2 तासातले 1.5 तास ह्याच्यामध्येच जातात. पण काहींना असं वाटतं की 2 तास बाई अभ्यासाला बसवते. असं नाही आहे हो. 2 तास आमचं फक्त त्यांच्यामागे स्ट्रगल असतं की तुम्ही ॲटलिस्ट बोलायला शिका, A to G ओळखायला शिका, बाकी काहीच नाही. तर हा असा आहे आमचा 90sच्या पॅरेंट्सचा स्ट्रगल मुलांच्या मागे, जो की काहींना असं वाटतं की आम्ही 2 तास त्यांच्याकडून पूर्ण MPSC UPSCचा अभ्यास करून घेतो. तर असं नाही आहे. आम्ही 2 तास त्यांच्याकडून अगदी बेसिक गोष्टी, 4 कुठले तरी लेटर, 4 कुठले तरी नंबर, त्यांचं काउंटिंग, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन, या सगळ्या गोष्टी फक्त त्यांना समजावून सांगतो, बस एवढंच. त्याच्यामध्ये आम्ही काही चुकीचं करत नाही. आणि माझं बोलणं तुम्हाला पटतं आहे की नाही हे कमेंट करून सांगा आणि बाकीच्यांना पण शेअर करा.